हाय यूट्यूब फॅमिली. तर मी आता रील्स बनवण्यासाठी जरा तयार होते आहे आणि बघा त्याच्यासाठी सगळा पसारा किती करून ठेवलेला आहे. हे सगळं माझं रील्सचं सामान आहे. पुन्हा म्हणजे तयार होण्यासाठी नट्टाफट्टा करण्यासाठी हे सगळं माझं पण आहे. त्याच्यामध्ये माझ्या मुलीचं पण साहित्य आहे. पुन्हा हे सगळं नेल पेंट आहे बघा इथं. पुन्हा हे लिपस्टिक वगैरे हे सगळं सामान असं पसरलेलं आहे. ही साडी आहे, ही मला साडी आहे आणि त्या साडीवरती रील्स करायचे आहे आणि असा सगळा पसारा आहे. आणि तयार होत होती रील्स करायला. तर रील्स तयार करायच्या अगोदर एवढं सगळं सामान आहे ना जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवावं लागतं की जेणेकरून आपल्याला पटकन वेळेवर मिळायला पाहिजे. तर हा ड्रेस ब्लॅक आहे, माझ्या दुकानातलाच आहे आणि ब्लॅक कलर कोणी घेत नाही, त्याच्यामुळे मग मीच घेतलेला आहे. ब्लॅक कलर शक्यतो ज्यांना आवडतं मुली वगैरे घेतात. आणि हा एक्सेल साईजचा आहे आणि एक्सेल साईजचा खूप दिवस असा गेला नव्हता हा, कारण याच्यावरती आय थिंक हे सगळं चमकी आहे. हे जे काही टिकले आहेत, वर्क आहे, त्याच्यामुळे कदाचित घेत नसेल. पण मला नक्की कमेंट्स करा, हा ड्रेस जरी वर्क चमकीचा आहे, टिकली वर्क आहे, तर कसा दिसतो आहे ते नक्की कमेंट्स करा. तर मला तर आवडलेला आहे. ऍक्च्युली ब्लॅक कलर मी नव्हती घालत, पण दुकानामध्ये असं असते की ज्या गोष्टी जात नाही खूप दिवस, तर त्या गोष्टी मग मी वापरायला काढते, असं होतं. साड्यांचं सुद्धा तसंच होतं. पण कधी कधी मला आवडणाऱ्या साड्या मग मी घेते. पण शक्यतो खूप दिवस अशा साड्या जी साडी खूप वेळा सेलला काढून सुद्धा राहते, पुन्हा पुन्हा राहते, मग ते मी वापरायला काढते. पण मला शक्यतो आहे ना काठपदर साड्या आवडतच नाही. आणि ड्रेस आवडतात, ड्रेस कलर आवडायचा नाही, पण हा खूप दिवस जात नव्हता. पण घातल्यानंतर इतका सुंदर दिसतोय, मला असं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंट्स करा. तर साडीची विक्री झालेली आहे. खूप साऱ्या साड्या माझ्या शॉपमधून गेलेल्या आहेत. या प्रकारची नवीन ट्रेंडमध्ये आलेला हा पॅटर्न आहे. तर मला वाटतं माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणींकडे सुद्धा असतील या प्रकारच्या साड्या. हा आता नवीन ट्रेंडिंगला साधारण 1 वर्षापूर्वी हा ट्रेंड आला होता, 5-6 महिन्यापूर्वी. या वर्षीच्या दिवाळीमध्ये हा माझ्याकडे फुल शॉपमध्ये चालला हा ट्रेंड. तर या साडीवरचा लुक किंवा याचा एक थोडासा पॅटर्न राहिलेला आहे माझ्याकडे स्टॉक. तर याचं करायचं आहे. ऍक्च्युली मला प्रमोशन कधी करावं असं वाटतं, ज्या वेळेला साडीचा स्टॉक थोडासा राहतो आणि तो मी थोडासा राहिल्यानंतर मी प्रमोशन त्या साडीचं करते. नवीन साडीचा पॅटर्न असताना मी कधीच प्रमोशन करत नाही. आता साडी तसा अजून सुद्धा ट्रेंड खूप चालू आहे. सॉफ्ट आहे, सिल्क आहे आणि काठपदर साडीला अल्टरनेट साडी आहे. तर 1 मिनिट मी स्टँडवरती ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते साडी चालू. ओके, मी व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्ही मला सांगा नक्की. रील्स बनवायचे आहे म्हणून मी इथे पसारा ठेवलेला आहे. माझा सगळा मेकअपचाच पसारा आहे. मेकअप म्हणजे काय, तर माझे हे सगळं कानातलं, गळ्यातलं माझं नाहीये, माझ्या मुलीचं पण आहे याच्यामध्ये, माझं पण आहे. आणि नेल पेंट वगैरे आहे बघा, लिपस्टिक, नेल पेंट, नथ, नेकलेस, कानातले, हे सगळं आहे याच्यामध्ये. आणि आम्ही दोघी पण वापरतो, माझी मुलगी पण आणि मी पण वापरते. तर तिला कमी होतो त्याचा उपयोग, मीच जास्त वापरते. ऍक्च्युली तिला अभ्यास असल्यामुळे तिला नट्टाफट्टा करायला मिळत नाही आणि त्याचा उपयोग मला जास्त होतो. तर उशी ठेव तिकडे. तर हे बघा, याला गोंडा आहे पदराला, हा पदराचा भाग आहे. आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की साडी खूप सुंदर आहे. साडी म्हणजे याच्यातले सर्वच कलर खूप छान आहेत बघा. आणि मी 20 पीस आणले होते, तर 20 पैकी आता मला वाटतं 7 ते 8, मला वाटतं हा पीस धरून
7 ते 8 किंवा 5-6 पीस असतील, मला पण नक्की माहिती नाही, पण खूप कमी राहिलेले पीस आहेत. जेव्हा कमी राहतात पीस तेव्हा मी त्याचं प्रमोशन करते. ओके, तर हा असा पदराचा भाग मेहंदी कलरचा आहे आणि त्याला गोंडे आहेत बघा, हे बघा. आणि याच्यामध्ये दुसरा पॅटर्न जो येतो की नाही तो सरोस्की मध्ये येतो. त्याचा मी तुम्हाला दाखवेन नंतर. हे बघा, साडीमध्ये असा ग्लेझिंग आहे, खूप सुंदर दिसते साडी. हे बघा, वेअर केल्यानंतर तर मी वेअर करून दाखवेनच तुम्हाला, घालून दाखवेन. त्याचे शॉर्ट्स वगैरे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओवर बघायला मिळतील. आणि खूप होलसेल रेटने मी आता हे पीस आहेत ते काढणार आहे. हे बघा, अजून तुम्हाला ब्लाउज पीस पण दाखवायचा आहे. साडीचं ग्लेझिंग आणि मध्ये मध्ये बघा अशी डिझाईन आहे, पूर्ण असं आहे बघा. नीट बघितलात तर अशी चौकडीची डिझाईन आहे थोडी बघा. आणि उन्हामध्ये तर इतका अप्रतिम साडी वाटते बघा. ही साडी अशी आहे, हा वरचा भाग आहे साडीचा आणि खाली काठाला अशी बॉर्डर असणार बघा आहे. म्हणजे साडीचा असं असणार आहे बॉर्डर. ओके, तर एका भागाला प्लेन आहे साडी आणि खालच्या भागाला बॉर्डर आहे. हे बघा, खूप सुंदर. आणि मध्ये मध्ये ना असं छोटेसे असं स्पॉट असा आहे की तो चमकणारा भाग आहे. हे बघा, इथं दिसणार नाही तुम्हाला पण प्रत्यक्ष साडीवरती आहे. आणि दुसरा पॅटर्न याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये सरोस्की आहे. पण हा पॅटर्न सरोस्की त्या दुसऱ्या पॅटर्न पेक्षा हा पॅटर्न जास्त फॅब्रिक सॉफ्ट पण आहे आणि जास्त किमतीचा आहे. पण मी आता हे होलसेल रेटमध्ये काढणार आहे सर्व पीस. हा असा असणार आहे बघा पीस. आणि त्याच्यानंतर हा ब्लाउज पीस आहे, खूप सुंदर आहे बघा ब्लाउज पीस. चला जरा खिडकी उघडणार थोडीशी. हा बघा, हा ब्लाउज पीस आहे, खूप सुंदर आहे बघा. मी तुम्हाला साडी नेसून त्याचे व्हिडिओ वगैरे नक्की टाकेन. हा पीस सुद्धा प्रमोशनसाठी आहे. एकच भाव तो नको, तिकडचा भाव. हा पीस मी प्रमोशनसाठी आणलेला आहे. जर कोणाला आवडला, याच्यासकट अजून बाकीचे कलर सुद्धा आहे, जर आवडला तर नक्कीच तुम्ही मागवू शकता. कारण मी आता आणलेला आहे रील्स बनवण्यासाठी, कारण हा पीस मला काढायचा नाहीये. तर याच्यासारखा थोडासा मॅच होणारा ब्लाऊज माझ्याकडे आहे, म्हणून मी हा पीस आणलेला आहे. कारण जेव्हा आपण काठावरती एखादी साडी नेसतो किंवा मी प्रमोशनसाठी साडी आणली आहे, तर याच्यावर थोडासा तरी मॅच होणारा पाहिजे आहे. तो एक ब्लाऊज आहे माझ्याकडे याच्यावर, या काठावरती मॅच होण्यासाठी. त्याच्यामुळे मी ही साडी प्रमोशनसाठी सिलेक्ट केली. ऍक्च्युली पदर काढल्यानंतर हे बघा, पदराचा भाग मी तुम्हाला दाखवते. ओके, साडी कशी आहे ते पण मला नक्की सांगा. आपण पदर काढल्यानंतर, फोल्ड करून पदर काढल्यानंतर सुद्धा त्याचा लुक मी तुम्हाला दाखवते. साडीचं फॅब्रिक इतकं सॉफ्ट आहे, सुंदर आहे आणि प्रत्येकाला, आणि आत्ताचं नवीन ट्रेंडिंग आहे ही, आणि काठपदर साडीला अल्टरनेट आहे. हे बघा, असा म्हणजे मला वाटतं ह्याच्यापेक्षा छोटा पदर येणार. छोटा पदर काढला तर अजून छान वाटेल. नक्की तुम्ही सांगा, साडीचे सर्वच कलर छान होते ह्याच्यामध्ये, आणि आता राहिलेले सुद्धा सर्वच कलर खूप छान आहेत बघा. अजून सुद्धा छोटा पदर पाहिजे. असा पदराचा भाग येणार आहे. मी साडी नेसल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि वन साइड जर घेतला हा तर इतका सुंदर वाटेल बघा. आता मी तुम्हाला त्याच्या निऱ्या पण करून दाखवते.
बसून बसूनच निऱ्या करून दाखवते. आणि साडी जेव्हा मी नेसणार म्हणजे तुम्हाला ती प्रमोशनसाठी साडी मी आणलेली आहे. जर आवडली ही साडी, हा कलर सेम पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही डिमांड करू शकता. आणि आवडले असेल साडी, मी साडीचे कलर सुद्धा तुम्हाला नंतर नक्कीच शेअर करेन, डिमांड जसा असेल तसा. तर कशी वाटली साडी तर तेही सांगा, आवडली की नाही. आणि आवडले असेल तर त्याच्यामधले कलर जे आहेत ते तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मला पाठवायला सांगा. माझ्या व्हिडिओजला कमेंट्स करून तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, मग मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईन. आणि तुम्हाला जर आवडले कलर तर नक्कीच मी तुम्हाला त्यातले कलर शेअर करेन. ओके. होलसेल रेट सुद्धा त्याच्यामध्ये नक्की सांगेन. बाहेरच्या मार्केटपेक्षा खूप 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 कमी दराने आणि होलसेल रेटमध्येच मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. आणि खूप सुंदर फॅब्रिक आहे बघा हे. त्याचे व्हिडिओ माझे बघा आणि मग नंतर तुम्ही डिमांड करू शकता. या साडीवरचाच व्हिडिओ मी करणार आहे. ऍक्च्युली ही साडी मी आणलेली आहे ती प्रमोशनसाठी. जर हा कलर सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिमांड करू शकता. ओके. तर आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. ओके. टाटा, बाय बाय.